साऱ्यांचं अभिवादन स्वीकारत आहेत आणि नजरेच्या माध्यमातून का होईल क्रांतीची एक मशाल आहे। माझा भारत देश जगात खरोखरच विशाल आहे, खरोखरच विशाल आहे ना। मध्ये आपल्याला ध्वजारोहणाचा मान मिळाला आहे, कसा आनंद आहे मनात? आनंद तर आहे आणि हा 77वा प्रजासत्ताक दिन या पोलीस परेड मैदानावरती आता संपन्न झाला। माझ्या समेत आपले जिल्हाधिकारी धावळे साहेब आहेत, आमच्या पोलीस अधीक्षक अचल मॅडम आहेत, आमच्या कार्यकारी अधिकारी आमच्या स्नेहा भोसले मॅडम आहेत, आमचे आमदार आहेत आणि आपण पाहिलं की अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आमच्या धावळे साहेबांनी आणि आमच्या अचल मॅडमने हा कार्यक्रम केला होता। आपण पाहिलं सगळं की ज्यांनी कर्तव्य दक्ष बजावलेला आहे त्यांचाही सन्मान करण्यात आला की आणि काही सन्मान पूर्वीचे राहिले होते तेही आज धावळे साहेबांनी पूर्ण करून दिलेत। आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपला हा प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होत असताना की या वेळेला या रायगड जिल्ह्यामध्ये जो आम्हाला हे पहिल्याच वर्षी जो सन्मान मिळाला त्याबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जी जबाबदारी दिली ती मी आज माझी पार पाडलेली आहे आणि त्याची जबाबदारी त्या मी पार पाडू। आणि प्रजासत्ताक दिन असेल 15 ऑगस्ट असेल हे आपल्या देशाचे दोन मोठे सण असतात, ते आपण सगळ्यांनी उत्साहामध्ये साजरे करणं गरजेचं आहे आणि ते सगळीकडे केले। अगदी शाळेपासून ग्रामपंचायत कार्यालयापासून ते थेट तहसील कार्यालय असेल, प्रांत ऑफिस असेल, कलेक्टर ऑफिस असेल, आमचं अधीक्षक पोलीस कार्यालय असेल, आमचं जिल्हा परिषदचं कार्यालय असेल, सगळीकडे आणि सगळ्या मिळून हा पोलीस परेड मैदानावरती हा एक जिल्ह्याचा मोठा कार्यक्रम होतो, तो आता संपन्न झालेला आहे। मी तुम्हाला सगळ्यांना कव्हर केल्याबद्दल धन्यवाद। तर रायगड पोलिसांचा जो कामगिरीचा आलेख आहे, प्रगतीचा आलेख आहे, तो चढता आहे, काय सांगाल पोलीस दलाच्या कामगिरीबद्दल? मी धन्यवाद देईल आमच्या पोलीस अधीक्षक अचल मॅडमना, त्यांच्या सर्व सहकार्यांना की आपल्या सगळ्या सहकार्यांना बरोबर घेऊन काम केल्यानंतर हा आलेख वाढत जातो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे। आमचे कलेक्टर साहेब असतील ते सगळ्यांना घेऊन जातात, त्यांनी दाखवून दिलेलं आहे। आमच्या नेहा मॅडम असतील त्यांनी दाखवून दिलेलं आहे। तर हे तिन्ही वरिष्ठ अधिकारी आहेत जिल्ह्याचे प्रथम, त्यांनी आपल्या कामगिरीत चोख बजावलेला आहे आणि कुठल्याही आतापर्यंत तशा तक्रारी येत नाही।